नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज आमचा प्लॅन आहे मस्त वजडी पाव बनवायचा आणि सुक्की वजडी पाव असणार आहे. मुंबई स्पेशल आहे ना ग वजडी पाव. आणि वहिनी बनवणार आहेत. तर वहिनीने स्वयंपाकाची सुरुवात केली आहे. ॲक्च्युली 2 ते 3 तास झाले वहिनी फक्त ते वजडी साफ करत होते. आणि ते ताणे पण साफ करून गेले का तुम्हीच केली? तुम्हीच साफ केली ना. तर वहिनी करत होत्या, मी बाकीचं आवरत होते. पाणी भरलं, पाणी आलं होतं म्हणून पाणी भरलं. नंतर आता आमचा चहा झाला, लगेचच दाखवते तुम्हाला. ही आहे बकराची वजडी आणि जवळजवळ ही 1.5 किलो घेतलेली आहे. हे बघा, इकडे चूल पेटवलेली आहे आणि आता ही आम्ही शिजण्यासाठी टाकतोय. कांदा, त्याच्यानंतर एक टमाटर कट करून घेतले वहिनीने, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, हे सगळं टाकलेलं आहे. हे बघा, आणि मस्त चूल पेटलेली आहे. ए यार, चहा सांडेल तिथं. इकडे बघा चहा. माझा तर चहा गार झाला, पूर्ण गार झाला. पाणी झालं ना. हे बघा, पाणी भरलंय आम्ही. हा ड्रम भरून ठेवला. अजून पाणी चालू आहे. हा, घ्या ना काढून वहिनी. तो पाणी भरायला थांबा. तो आलाय पाणी भरण्यासाठी. हे बघा, एवढा ड्रम ही भरून ठेवलाय कारण आता रोज पाणी येतं आणि खूप वेळ पाणी चालू असतं. मग हा ड्रम भरून ठेवला. भाऊ तिकडे बघा, दोघांनी मॅचिंगच घातलंय, रेड. अरे यांना ओरड ना भाऊ, 2दा पडलेत, आता लय लागेल त्यांना. आले. तर हे बघा, बटाट्याचा किस फ्राय केलेला आहे. कसा वहिनी झालेला? तिकडे बकराची वजडी शिजते. वजडी किती किलो आहे हो? 1.5 किलो आहे ना. हे बघा, दोघं बहीण भाऊ कसे खेळतात. आरविश विदा. मस्त तयार आहे ही बकराची वजडी. हे बघा, आणि यासोबत पाव आणि चुलीवर बनवली आहे म्हणजे ती खूपच चवदार असेल. कसे झाले? छान आहे. ये रे पियुष. वहिनी कशी आहे भाजी? तुम्हीच बनवली आहे. कशी झाली भाजी? मस्त ना. पिऊ, चल बस लवकर. नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज ना पाऊस पडलेला आहे. ॲक्च्युली आम्ही बाहेर होतो सकाळपासून, आत्ता आली आहे घरी. अजून घरी पण नाही पोहोचले, अर्ध्या रस्त्यात आहे. ॲक्च्युली आरविश थोडा थकला होता म्हणून पप्पांच्या इथे त्याला झोपवलेलं आहे मी. आणि आत्ता मी घरी चालले. तर थोडा दम लागला चालता मला, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे. आणि अजून म्हणाल तर झाडांचं बघूया, कारण खूप वारा पाऊस खूप जास्त झालेला आहे. गवऱ्या कशा भिजल्या दाखवते तुम्हाला, थांबा. हे लोकांनी जे गवऱ्या थापून ठेवलेल्या आहेत त्या भिजलेल्या आहेत. तिकडे तो पेंडा असतो बघा, तो पण भिजलेला आहे. ते आता काढतायत. असं म्हणजे अचानक पाऊस आला का शेतकऱ्याचे थोडी धावपळच होते, कारण जे पीक वगैरे असतं ते, किंवा त्यांचं वाळवणीला काय ठेवलेलं असतं त्या सगळ्या गोष्टींचं. आणि आता आपल्याकडे जाऊन बघूया आपली काय परिस्थिती आहे. आंबे, मला एक पण आंबा दिसत नाही विशाल झाडाला. पडलेत वाटतं सगळे. काय हो, आंबे नाही आहे, भरपूर पडलेत वाटतं. असं होणारच नाही. काय ग दीदी? आरू बेटा तिकडे गेलाय ग, बाबांच्या घरी आहे. त्याच्या नाही येतो, बाबांच्या घरी येतो, नाही आला. तिकडे झोपलाय तो. तू पण झोप, संध्याकाळी आल्यावर खेळ मग. उद्या खेळा. उद्या मी घरीच आहे. ठीक आहे, जा घरी जा, आता बाहेर नको फिरू. काय ग, आंबे पडले होते का लय? आपणच घेतलं, उचलले का? हा मग ठीक आहे, राहू दे, काय नाही टेन्शन. लय पडले? हा अगं, त्याला ना तणसाट टाक, पिकतात ते. हे बघा मंडळी, आंबा बघा, खूप आंबे पडलेत खाली.
गार्डनच्या हल्ल्यात बघू काय आहे. काय हो, वेल तुटलेत का? आ तुटले तुटले. दाखवा ना आतमध्ये कसं आहे. बरं झालं पाणी भेटलं झाडांना. बघा विशाल सगळं तुटून गेलं. विशाल करतायत नीट. चुलीचे काय हाल झालेत. जर आंब्याची झाड अडकली तर द्या ना पहिले. जायचंय, चला उशीर होतोय. बघा दरवाजा लॉक आहे. पाणी पाणी रे भगवान. काढून हे बघा, मला वाटतंय वधूने नाही तर पियुषच्या मम्मीने कपडे काढून याच्यात ठेवले असतील. काढा बरं. झोळी भिजलीत ना. हा बघा, झोळीत कपडे काढून ठेवलेत सगळे. सुकलेत ते. सकाळी टाकून गेले होते. पाऊस आला, त्यांनी काढून ठेवले तिथे. बघा मंडळी, किती वारा चालू आहे आणि आंबे पडतायत. खूप आंबे पडतायत खाली. एक 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 पडतोय. तुम्हाला आवाज येत असेल वाऱ्याचा. ते पण पडलं विशाल वाऱ्याने. ते परत लावून द्यायला लागेल. चूल पण पूर्ण भिजली. चूल काढून घरात घ्यावी लागेल आता. पण अजून काय पावसाळा चालू नाही झाला. अजून 1 महिना बाकी. हे पण झाड तुटून पडलं बघा. एवढी थंडी वाजते. खूप जास्त थंडी वाजते मंडळी. पाऊस येतोय. तर मंडळी आम्ही निघालो आहोत कोटीला जाण्यासाठी. काय विशाल? आमचं महत्त्वाचं काम आहे. ते काम करून आम्हाला लवकरच यायचं, कारण की आता 1 तासामध्ये ते सेंटर आहे ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो, कारण की पाऊस चालू होता भरपूर. त्याच्यामुळे आम्ही घरी थांबलो होतो. आता आम्ही निघालो. आता बघू आता मला भेटतं का ते. चला. आणि एवढी थंडी वाजते अक्षरशः. गार वारा सुटलाय खूप जास्त. पाऊस झालाय तर. इकडे आहेत भुईमुंगाच्या शेंगा. आम्ही आहोत घोटीमध्ये आणि आम्ही घेतो आहोत भुईमुंगाच्या शेंगा. 70 रुपये किलो सांगितले आहेत त्यांनी. हे बघा. तर मंडळी, ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं आमचं. आणि सोबत भाजीपाला पण घेऊन झाला. हे बघा, मी भुईमुगाच्या शेंगा घेतल्यात, बटाटे घेतलेत, फ्लावर घेतली आहे. अशी थोडीफार खरेदी करून म्हणजे भाजीपाला घेऊन झाला आहे माझा थोडाफार. आणि बघू अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या बघते. जर आवडल्या तर नक्की घेईन मला. आणि माझी नजर अशी भिरभिरते म्हणजे गाडी आली विशाल. मंडळी, आम्ही जस्ट घोटीवरून आलो आहोत. आरवीश तिकडे नको जाऊ. आणि पाऊस झाला तुम्हाला माहिती आहे. म्हटलं चला आता हे दोडके जे आहेत ते काढून घ्यावे, कारण मग जर नाही काढले तर ते खराब होतील त्यासाठी, किंवा तुटून पडून जातील का. कारण एवढा हवा पाणी चालू आहे. अजून पाऊस रोजच येतोय हल्ली संध्याकाळचा. त्यामुळे काढून घेतो. आणि मिरच्या पण आलेल्या आहेत 2-3, त्या पण काढून घेईल मी आज. हे बघा, इथे एक दोडका दिसतोय का तुम्हाला? हे बघा किती मोठा झालाय. तर इकडे बघा विशाल दोडके काढतायत. काढा, येतील का? तोडा. हां, निघाला का? थोडं देठापासून काढायचा ना वरती. हे बघा, एक काढला आता, तर दुसरा पण घ्या काढून. हा बघा किती मोठा झालाय. हाच काढा पहिले. हा बघा, दाखवा ना पहिले. कैची नाही कापायची काय करायचं नाही, कैचीने कापायची, निघालतो तसा पण. थोडा निघाला का? खूप मोठा झाला, निब्बारलाय नसतंच. पान कशाला तोडलं हो? पानासोबत निघालं ते. कवळा आहे, जास्त काही निब्बार नाही आहे काय, आतमध्ये पूर्ण कवळा आहे. अजून एक आहे मंडळी. काढा. 2 काढले. अजून काढा मधला. तो कुठे? से लपलेत ते झाडामध्ये, शोधून शोधून काढावे लागतात.
अजून आहे का? किती? अजून एक हा इथे एक आहे ना कुठेतरी. हा छोटा आहे तो, राहू द्या. हा एक छोटा आहे, राहू द्या तो आता. अजून येता येते बघा. दोडके आणि दोडकेच येणार आहे. भरपूर दोडके आलेत. काकड्या पण माहिती बघावं लागेल लागल्यात का काय. पिवळे पानं, पिवळे खूप फुलं आलेत, पण मग आता पिवळे खूप फुलं आलेत, पण आता मग काही सांगता येत नाही. मंडळी तर मंडळी हे बघा, दोडके छान तोडलेले आहेत 3. आणि हा तर खूप मोठा झाला, हा तर कधीचाच तोडायचा होता. पण हे बघा विशाल. तर मंडळी खूप छान वाटते, खूप आनंद होते. आपल्या शेतातल्या आपल्या मळ्यातलं आपलं फळ पहिले आलेले आणि ते पहिलं तोडलंय फळ आम्ही. आलंय. आणि एवढा आनंद होतो की कारण की खूप मेहनत केली होती आम्ही आणि खूप छान वाटते. आता आज मला असं वाटतं की याची भाजी करावा दोडकीची. हा, करा ना. हा हा. आणि त्याच्यानंतर आपले अजून फळ येणार आहे, जसे की काकडी, जसे की वांगे यायला स्टार्ट झालेत. असे छोटेसे आहेत, पण तुम्हाला दाखवतील नंतर आम्ही. आणि काकडी पण येणार आहे. बाकीचे अजून दोडके आले, ते छोटे छोटे आहेत, ते वाढायला थोडासा 2-3 दिवस लागतील. मग त्याच्या आणि एवढे दोडके आपल्याला नाही यूज होणार. एक दोडका आपल्यासाठी भरपूर आहे. एक दोडका भरपूर आहे. एक देऊ पियुषच्या मम्मीला. पियुषच्या मम्मीला देऊ एक. हे बघा. दोडकी. चला मंडळी दाखवा अरू दोडका. हा, छान आहेत ना. चलो मंडळी, तर आरती याची भाजी करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.